नमस्कार मित्रांनो, डेली पुणे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता, आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो। तसेच आज पवन प्रतिष्ठानचे पुणे शहर अध्यक्ष गणेश भाऊ कल्याणकर हे गेल्या वर्षापासून सामाजिक काम करत आहे। गोरगरिबाई असो, सर्व धर्म जाती जमाती लोकांना घेऊन एकत्र होऊन काम करण्याचे गोरगरिबांचे काम करतात। प्रत्यक्षात आपण यांच्याकडनं भूमिका जाणून घ्या, या कार्यक्रमाची भूमिका। नमस्कार। गेली 6 वर्षापासून पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळी निमित्त आम्ही हा एक वेगळी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनोख्या पद्धतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती की दिवाळीमध्ये किंवा सण कुठले असू दे, दिवाळी असो, नाताळ असो, ईद असो, आपण सर्वजण आपल्या कुटुंबियांसहित मोठ्या आनंदामध्ये आपण आपले सण साजरे करतो। पण आपण हे सण साजरे करत असताना आपल्याला जे सेवा देणाऱ्या घटक आहेत, मग त्याच्यामध्ये आपल्याला वेळेवरती पाणी आलं पाहिजे, म्हणजे पाणी पुरवठा विभाग आलं, किंवा आपल्याला सण साजरा करत असताना कुठेही विद्युत खंड नाही पडला पाहिजे विद्युत हानीचा। मग विद्युत आपल्याला पुरवठा करणारे MSEBचे अधिकारी कर्मचारी असतील, जर आपला सण साजरा करताना अचानक जर कुठं आग लागली, फटाकडे वाजत असतात सगळ्या देशभर, अशा वेळेला 24 तास डोळ्यात तेल घालून अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी ते त्यांच्या कर्तव्य बजावताना दिसतात आपल्याला। त्याचबरोबर आपण रात्रीतून फटाकडे उडवतो, परंतु तो झालेला कचरा सकाळी नित्य नियमाने महानगरपालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी ते साफ करत असतात। मग त्याच्यामध्ये आता मी जी मुलाखत देतोय, हे न्यूज चॅनल म्हणजे पत्रकार, आपण घरात सण साजरे करतोय, परंतु पत्रकार आपल्याला सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये पण आपल्याला बातम्यालाच चवीने बघायच्या असतात। मग अशा वेळेला पत्रकार आपला सण सोडून देशात, राज्यात, शहरात कुठं काही घटना घडली तर त्या बातम्या गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। अशा सर्व घटकांबद्दल एक कुठेतरी कृतज्ञता बाळगण्यासाठी, त्यांच्याबद्दल समाजामध्ये एक जागरूकता निर्माण करण्यासाठी, सगळ्या समाजाला या सगळ्या घटकांच्या त्यांच्या पार पाडणाऱ्या कर्तव्याबद्दल कुठेतरी जाणीव होऊन द्यावी, यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवतो। या कार्यक्रमाला पुणे शहरातील आजी माजी नगरसेवक, आजी माजी आमदार, त्याचबरोबर सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या प्रमाणावरती आमच्या प्रभागातले नागरिक उद्दंड प्रतिसाद देत आहेत। त्यामुळे आम्हाला कार्यक्रम आयोजित करताना अतिशय आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होती। पुन्हा एकदा हा कार्यक्रम पुढच्या वर्षी कधी करू, अशी आम्हाला एक भावना मनामध्ये निर्माण होते। गेल्या काही वर्षापासून लोकांच्या आम्ही तोंडाने ऐकले की गणेश भाऊ कल्याणकर यांना आमचे कुठले प्रश्न असते तर आम्ही एक फोन केल्यावरती ते आमचे प्रश्न सोडवायला स्वतः होऊन अधिकारी कडे जाऊन ते तुमचे प्रश्न सोडून देतात। त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? म्हणणं काय असणार आहे, जे शक्य आहे ते काम करायचं। समाजाबद्दल आपण काहीतरी सामाजिक बांधिलकीची भावना मनात ठेवली की ते कर्तव्य पार पाडत असताना आपल्याला काही वाटत नाही, आपण सहजपणे ते काम करतो। माझ्या ऑफिसला सुमारे लाखभर लोक गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आलेली आणि त्यांची बरीचशी कामं आम्ही केलेली। वेगवेगळ्या भागातून लोक येतात, असं नाही की माझ्या परिसरातलीच लोक आहेत, पुणे शहरातल्या विविध भागातून लोक येतात, काम करतो आम्ही। जे तुम्ही आता आधार कार्ड, पॅन कार्ड ही सुविधा गोरगरिबांसाठी काम चालू केलेलं आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की आमचे काम इथं होतात आणि कुठल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः जाऊन उभे राहून कामं करतात आणि सर्व धर्म जाती जमातीला घेऊन तुमच्या ह्याच्या म्हणण्याबद्दल काय म्हणणे साहेब? मुळात काय, माझ्या ऑफिसला येणाऱ्या कुठल्याही माणसाला मी जात म्हणून बघतच नाही। माझ्या ऑफिसला आला तो माझा झाला आणि मग जी कामं आपण करतोय, उलट वेगवेगळ्या समाजातले जेव्हा घटक आपल्या ऑफिसला येतात, हे आमच्या कामाची पावती आहे की आमच्या ऑफिसला येत असताना कुठल्याही समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला काही वाटत नाही, त्याला उलट आत्मविश्वास आहे किंवा माझं काम या ऑफिसला होणार, उलट आम्हाला अभिमान आहे। बाकी त्याच्याबद्दल दुसरा कोणी काय विचार करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्ही काम करताना आम्ही मानवता म्हणून सगळ्यांचे कामं करतो आणि केलीच पाहिजे। आपण काय मग फक्त पुस्तकातच म्हणायचं का माझा भारत माझा देश आहे, सगळे सारे भारतीय माझे बांधव आहेत? प्रत्येकाने ती भावना जपून मनामध्ये लोकांनी प्रयत्न केले पाहिजे। राजकारण हे क्षणिक असतं, परंतु मानवता ही मोठी आहे आणि मानवता डोळ्यापुढे ठेवून आपण सर्व समाजाच्या घटकांपर्यंत त्यांना जे हवंय ते त्यांचं न्यायप्रविष्ट जे काम आहे किंवा
बऱ्याच वेळेला डॉक्युमेंटचा तुम्ही जो आता उल्लेख केला, या डॉक्युमेंटच्या कामामध्ये पिळवणूक होती, लोकांना नीट मार्गदर्शन होत नाही. मग आमच्याकडं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की काय केल्याने तुमच्या नावातला बदल होईल, पत्त्यातला बदल होईल, किंवा त्यांच्या पॅन कार्डच्या काही दुरुस्त्यांची कामं असतात, मतदार कार्डच्या काही दुरुस्तीची कामं असतात, संजय गांधी निरोधर योजना, शहरी गरीब योजना, अशा अनेक योजनांवरती आम्ही काम करतो. लोकांना जे शक्य आहे ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करतो. आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता जे आहे तुमची काय भूमिका आहे, तुम्ही काय ठरवलं याच्यामध्ये आता? नाही, निवडणूक लढणार आहे मी. माझी भूमिका वगैरे असं काय नाही. मी निवडणूक लढणार आहे. मी याच्या आधी 2दा निवडणूक लढलोय. निवडणूक लढणार. आता कोणत्या पक्षाकडनं लढल, नाही लढल, किंवा कुठला पक्ष मला तिकीट देईल, नाही देईल, हा त्या पक्षाचा विषय आहे, माझा नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेत जाणं, संवैधानिक पदावरती असताना काम करताना जी शक्ती मिळते आणि लोकांना आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांना सोडवू शकतो असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची. अन्यथा निवडणूक नसताना काम करतोय आम्ही, परंतु सगळेच प्रश्न असे विदाऊट सत्तेमध्ये राहता नाही करता येत, सोडवता येत नाही, मर्यादा पडतात. त्यासाठी निवडणूक लढवणार. जर तुम्हाला इलेक्शन मध्ये कुठल्या पक्षाचा ऑफर आला, कुठल्या पक्षामध्ये तुम्ही जाण्याचं ठरवलंय का, तुम्ही कुठल्या पक्षामध्ये जाऊन इच्छुक म्हणून काम करणार असे तुम्ही भूमिका ठरवली, काय विचार केला याच्याबद्दल? मी परत सांगतो, मला ज्या पक्षाचं तिकीट मिळेल आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मी विचारणार की अहो या पक्षाकडनं मी लढू का, कारण शेवटी मी कुठल्या पक्षाकडनं किंवा कुठल्या चिन्हावरनं लढलो याला महत्व नाही. मतदारांना वाटलं पाहिजे की हो बाबा तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे, तर त्याला महत्व आहे ना. आणि काय सगळेच पक्ष चांगले असतात, सगळ्याच पक्षांचे विचार चांगले असतात. ठीक आहे, टीका टिप्पणी करताना, विरोध करताना जो तो आपापल्या परीने करतो, नंतर आम्ही सगळेच बघतो, सगळेच नेते महाराष्ट्रातले, महाराष्ट्राची संस्कृती म्हणून सगळेच एका व्यासपीठावरती येतात, जनता तिथंच राहते. त्यामुळे जनतेसाठी काम करायचं. मग तुम्ही कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती, कोणत्या झेंड्याखाली काम केलं हे महत्वाचं नाही, लोकांची कामं झाली पाहिजे. जसं काय तुम्ही बघू शकता, गणेश भाऊ कल्याणकर यांची भूमिका त्यांनी आज मांडलेली आहे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोक यांना प्रेम करतात, तर इलेक्शन मध्ये यांना किती सहभाग होईल याची पुढची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रतिनिधी अखिल शेख, पुणे.